नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजप राष्ट्रवादीला धक्का, संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात जोरदार एंट्री। या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मिळणार नवीन बळ। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा। धाराशिवच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी राजकीय समीकरणावर याचा परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे। संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला स्थानिक पातळीवर नवी ताकद मिळाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीशी संबंधित राजकीय वर्तुळातील नेत्यांचा ठाकरे गटाकडे वाढता ओढा हा सत्ताधारी महायुतीसाठी चर्चेचा विषय ठरत आहे। या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये आगामी काळात राजकीय समीकरण बदलणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ठाकरे गटाकडून संघटन मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर नव्या चेहऱ्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे। दरम्यान संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढल्याचा दावा केला जात असला तरी याचा आगामी निवडणुकांमध्ये नेमका किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धाराशिवच्या राजकारणात या नव्या एंट्रीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीसमोर ठाकरे गटाने नवं आव्हान उभं केलं आहे। त्यामुळे येत्या काळात आणखी कोणते राजकीय नेते आणि कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, धाराशिवच्या या राजकीय घडामोडीबद्दल तुमचं मत काय? संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला किती फायदा होईल, कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।